एक प्यार की नजर में खो गई, एक जिंदगी था खार के कब्र में सो गई, एक रात थी जो हे हॅलो, दिस इज शुभम कांबळे आणि आज आपण आलो आहोत बोरिवली नॅशनल पार्कला. सो आपण केव्ज बघण्यासाठी आलेलो आहोत. बोरिवली स्टेशनपासून खूप जवळ आहे नॅशनल पार्क आणि आपण मागे बघू शकता लेक व्ह्यू आहे. तर आता तरी आपण डायरेक्ट केव्जच्या इथे जाऊया. तिथे आधी व्हिडिओ शूट करून मग इथे येऊया आणि इथे सुंदर लेक आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो. सो लेट्स गो. सो आता जस्ट आपण बसमधून उतरलो आहोत. नॅशनल पार्कला तुम्हाला गेटजवळ बस भेटेल ज्याची 10 रुपये किंमत आहे येण्यासाठी आणि ती टायमावरती नसते. तर तुम्ही व्हॅन वगैरे पण करू शकता ज्याच्यात 50 रुपये घेतात. पण बसमध्ये मोस्टली 10 रुपये तुमचं काम होऊन जाईल. ती डायरेक्ट तुम्हाला गेटजवळ सोडते. प्यार की नजर में खो गई, एक जिंदगी था खार के कब्र में सो गई, एक रात थी जो हिस्से में आई थी अब मगर तुमसे मिली तो वो मुझसे बेखबर सी हो गई, एक उम्मीद तुझसे थी जुड़ी और आया तू नहीं, ख्वाब था मेरा तो फिर मुझे जगाया क्यों नहीं, इतने गम जो मिल तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल इथं बुद्धिस्ट केव्ज आहे. त्यामध्ये थोड्या वेळाने आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत. पण बऱ्यापैकी आज गर्दी आहे आणि ग्रीनरी पण खूप छान आहे. वारा पण मस्त सुटला आहे आणि मागे तुम्ही बघत असाल तो आहे मुंबईचा व्ह्यू बोरिवली आणि वरच्या साईडला आपण आधी जाऊन बघू. तो पुकारो सिर्फ मेरा नाम लो, आओ मेरी जाने बागे मेरा हाथ थाम लो, के अब नहीं है वादों पर यकीन, तुम भी वो नहीं हो और ही आहे गौतम बुद्धांची पहिली मूर्ती जी गेटजवळ आहे आणि त्याच्या समोरच्या आहे ना ही मूर्ती आहे. इथं आतमध्ये स्तूप आहे. तुम्ही बघू शकता मागे कसं बांधकाम आहे आणि बऱ्यापैकी मेंटेन केलेलं आहे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने. आणि मेन म्हणजे आत्ता ते स्तूपाजवळ कोणाला चप्पल वगैरे घालून आपल्याला जाऊ नाही देत आहे. ते पण एक खूप चांगली गोष्ट केली आहे. आणि जागोजागी इथं माहिती लावण्यात आली आहे की हे एक बौद्ध गुफा आहे ना की कोणतं हिंदू मंदिर. आपल्याला गुफेच्या वरती जाण्यासाठी सुद्धा पायऱ्या वगैरे आहेत. त्या पायऱ्या थोड्या स्लिपरी आहेत त्यामुळे जाताना जरा भांडून जावं लागेल. हे माकडं आहेत आणि हा जो समोर रस्ता आहे तिथून आपली बस येते. आणि बऱ्यापैकी थोडा पाऊस पडायला सुरू झालेला आहे. आणि तुम्ही जर मुंबईत राहत असाल तर तुम्ही इथं येऊ शकता कारण खूप इझी आहे ट्रॅव्हल करण्यासाठी पण आणि व्ह्यू पण खूप चांगला आहे आणि त्यातल्या त्यात सेफ आहे. मागे बघू शकता जागोजागी तुम्हाला केव्ज दिसलेले असतात मागे. आता तुम्ही फक्त व्ह्यू एन्जॉय करा. तिथे खाली लोक खेळत आहेत. शाळेतली लहान मुलं इथं सहलीसाठी आलेली आहेत आणि बऱ्यापैकी ते एन्जॉय करतात पावसाचं कारण पाणी धबधब्यासारखं खाली पडतं त्याच्यामध्ये सगळे मस्तपैकी एन्जॉय करतात. पैकी आपण वरती आलेलो आहोत आणि मागे व्ह्यू बघू तुम्हाला दिसत असेल. मोस्टली इथे छपरी लोक जास्त येऊन वाट लावतात. मागे तुम्हाला हलक्या बिल्डिंग्स पण दिसत असतील. बिल्डिंगची शॅडो ते बोरिवली साईड आहे. आता तुम्ही वातावरण बघू शकत असाल. मागे थोडा फॉग दिसतोय. तुम्हाला फोकस करून दाखवतो.
नीट आता कॅप्चर पण नाही होते, बऱ्यापैकी फॉग जमा झाला आहे. मैं तो रो रहा हूँ, तू तो रो नहीं. चल दिए तुम कहाँ पे, देखो यहाँ के रास्तों में. सो आता आपण आय थिंक बऱ्यापैकी वर आलेलो. मागे बघू शकता फॉग किती आहे आणि वरती पण गर्दी आहे. पण मस्त ट्राय जागा आहे. जर तुम्हाला इथे म्हणजे एक्सप्लोर करायचं असेल मॉन्सूनमधून, मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने व्ह्यू दाखवतो. कमरों में सफे मेरे ये फैले ही रहेंगे, ख्वाब आंखों में बस तेरे ही रहेंगे. तुझसे दूरियां हो जितनी भी भले, हम तेरे ही थे, तेरे ही हैं, तेरे ही रहेंगे. सवाल जिंदगी थी, तुम जवाब हो गए. आणि बऱ्यापैकी केव बघून झाल्यानंतर आपण नॅशनल पार्कच्या गेटजवळ जाऊया, कारण तिथे एक छोटी लेक वगैरे आहे. तिथे पण बघण्यासारखं बरंच खूप आहे. तो तिथे थोडंफार बघून झाल्यानंतर आपण मग घरी जाऊया. नॅशनल पार्कला आता पण बघू शकतो. जेव्हा पण तुम्ही नॅशनल पार्कला याल तर तुम्हाला मागे हरणं वगैरे खूप दिसतील. आत्ता तुम्ही दाखवायचा प्रयत्न करतो. सो ही हरणं आहेत. नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी हरणं वगैरे बघायला भेटतील. आत्ता पण माझ्या जस्ट 20-25 मीटरच्या अंतरावरती आता ते आहेत. आणि मध्ये मध्ये ते रस्त्यावर सुद्धा येतात. सुद्धा अशी जागा आहे जिथे जास्त लोक गेली नाही आहेत. इथे जर तुम्ही गेटच्या समोरच्या साईडून खालून याल तर एक वरती जायला रस्ता आहे. तिथे पुढे तुम्हाला मासे बघायला दिसतील, जे पाळलेले आहेत ते दाखवतो. कॅटफिश सोबत इथे कमळाची पण झाडं लावली आहेत पाण्यात, आणि बेडूक वगैरे तर दिसत आहेत. तो आपण लेकच्या दुसऱ्या साईडला आलो आहोत. मागे तुम्ही बघू शकत असाल. आता आपण व्ह्यू बघूयात. नॉर्मली थंडीच्या दिवसाची बोटिंग वगैरे चालू असते, पण आता कदाचित पाणी जास्त आहे म्हणून कदाचित काही नसेल. आणि इथे थोडंफार बघून झाल्यानंतर आपण रेल्वे ट्रॅकच्या जवळ जाऊया आणि तिथे आपला ब्लॉग संपवूया. आता आपण रेल्वे ट्रॅकच्या जवळ आलेलो आहोत. इथं मिनी ट्रेन चालते, जी आता सध्या तरी बंद असेल. मागे तुम्ही बघू शकता ग्रीनरी वगैरे कशी आहे. ही आपण एकदा खाली उतरून बघूया आणि त्याच्यानंतर ब्लॉग आपण एंड करूया. पण ग्रीनरी खूप छान दिसते, फोटोशूटसाठी मस्त जागा. एकदम जबरदस्त सीन दिसतं. वरती उतरलो आहोत. आत्ता तरी इथं टॉय ट्रेन वगैरे काही चालत नाही, पण व्ह्यू चांगला येतो. तो हा होता आजचा व्लॉग. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत पीस आउट.